students, today we are going to study maths first. In this video we are studied about practice set 1.3. Question first. If set A is equal to A, B, C, D, E, set B is equal to C, D, E, F, set C is equal to B, D, set D is equal to A, E, then which of the following statements are true and which are false? या ठिकाणी सेट ए, बी, सी आणि डी चार सेट आपल्याला दिलेले आहेत आणि खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यापैकी कोणती स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कोणती फॉल्स आहेत ती आपल्याला शोधून काढायची आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, सी इज सबसेट ऑफ बी. तर या ठिकाणी सी हा बीचा सबसेट आहे असं दिलेलं आहे. तर सबसेट रिलेशन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अभ्यासले असेलच आणि अभ्यासले नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही जरूर अभ्यासा. तर सी सबसेट ऑफ बी ट्रू आहे की फॉल्स ते आपण पाहूया. सेट सी कंटेन्स टू एलिमेंट्स बी अँड डी इज गिवन. सेट बी कंटेन्स फोर एलिमेंट्स सी, डी, ई अँड एफ इज ऑल्सो गिवन. Here set C contains B and D, but all the elements of set C are not present in set B. Set C मध्ये B आणि D हे दोन एलिमेंट आहेत. सेट B मध्ये D आहे पण B हा एलिमेंट नाही. मीन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट C are not present in set B. Therefore, C subset of B, this statement is false. Second example, A is subset of D. Set A contains A, B, C, D, E, 5 elements. Set D contains A and E, only 2 elements. Means all elements of set A are not present in D. Therefore, A is subset of D. This statement is false. Third example, D is subset of B. Set D contains 2 elements A, E. Set B contains 4 elements C, D, E, F. But all elements of set D are not present in set B. Therefore, D is subset of B. This statement is also false. Next, fourth sub question. D is subset of A. Set D contains 2 elements A and E. Set A contains 4 elements A, B, C, D, E. Here all elements of set D belongs to set A or present in set A. Therefore, D is subset of A. This statement is true. Fifth sub question, B is subset of A. Set B contains the elements C, D, E, F. Set A contains A, B, C, D, E, these 5 elements. Here all elements of set B means C, D, E, F are not present in set A. पहा सेट बी मधला C A मध्ये आहे, D पण आहे, E ही आहे, पण सेट बी मध्ये जो एलिमेंट आहे F तो सेट A मध्ये या ठिकाणी नाही. मीन्स ऑल एलिमेंट्स ऑफ सेट B are not present in set A. Therefore, B is subset of A. This statement is false. Next sub question, C is subset of A. Set C contains 2 elements B and D. Set A contains 5 elements A, B, C, D, E. Here B and D are present in set A. Means all elements of set C are present in set A. Therefore, C is subset of A. Statement is true. Question number 2. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set and show set X and Y using Venn diagram. काय सांगितलेलं आहे पहा,
नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20चा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आपल्याला आणि सेट एक्स आणि वाय वेन डायग्रॅमने आपल्याला दाखवायचे आहेत. आता या ठिकाणी फर्स्ट सब क्वेश्चन सेट एक्स काय दिलेलं आहे. एक्स इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन मीन्स नॅचरल नंबर अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे 7पेक्षा मोठी आहे आणि 15पेक्षा लहान आहे. सेट वाय काय दिलेलं आहे पहा. सेट वाय is the elements of all y such that y belongs to n. y is prime number from 1 to 20. आता आपण पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट घेऊया. युनिव्हर्सल सेट काय सांगितलेलं आहे नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 मीन्स युनिव्हर्सल सेट यू कंटेन्स एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू 20 मीन्स 1 to 20 एलिमेंट्स. तर सेट एक्स काय दिलेला आहे एक्स इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन मीन्स एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स अँड द व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15 मीन्स सेट एक्स कंटेन्स द एलिमेंट्स 8 9 10 11 12 13 अँड 14. आता हे आपल्याला वेन डायग्रॅमने दाखवायचं आहे. आता वेन डायग्रॅम कशी ड्रॉ करायची तर युनिव्हर्सल सेट क्वाड्रिलॅटरलने दाखवायचा. आता या ठिकाणी युनिव्हर्सल सेट यू लिहिलेला आहे आपण. त्यामध्ये 1 to 20 सगळे एलिमेंट्स घेतलेले आहेत पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अप टू 20 सगळे एलिमेंट्स आहेत. आता आपल्याला हा वेन डायग्रॅमने दाखवायचं आहे. एलिमेंट सेट एक्स कंटेन्स एलिमेंट्स 8 to 14. आता सेट एक्स त्यामध्ये ओल शेप दाखवलेला आहे पहा 8 9 10 11 12 13 14. हा आहे सेट एक्स आणि बाहेरचा आहे तो क्वाड्रिलॅटरल आहे तो आहे युनिव्हर्सल सेट यू. आता तुमच्या लक्षात आलं असेल सेट यूमध्ये 1 to 20 एलिमेंट्स आहेत सगळेच या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्यामधले जे सेट एक्समध्ये आहेत ते ओल शेपमध्ये आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने वेन डायग्रॅमच्या सहाय्याने आपल्याला तो दाखवता येतो. आता सेकंड सब क्वेश्चन काय वाय सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन मीन्स नॅचरल नंबर अँड वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता या ठिकाणी सुद्धा युनिव्हर्सल सेट काय येणार आहे 1 to 20 नंबर्स आणि सेट वाय काय आहे तर 1 to 20 मधले प्राईम नंबर्स 2 3 5 7 11 13 17 19 ते आपण या ओल शेपमध्ये घेतलेले आहेत. सेट वाय घेतलेला आहे ओल शेपमध्ये प्राईम नंबर्स घेतलेत आणि 1 to 20 मधले राहिलेले नंबर बाहेर ठेवलेले आहेत. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये हे सगळे नंबर आहेत 1 to 20 आणि सेट वाय हा या ठिकाणी ओल शेपमध्ये दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने वेन डायग्रॅमच्या सहाय्याने आपल्याला सेट्स दाखवता येतात. थर्ड क्वेश्चन यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. युनिव्हर्सल सेट आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये 4 5 6 7 8 9 एलिमेंट्स आहेत. सेट पी कंटेन्स 4 एलिमेंट्स 1 3 7 अँड 10. देन फर्स्ट शो द सेट यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट. आता पीच्या डोक्यावरती तर जो डॅश दिलेला आहे त्याचा अर्थ होतो पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्रॅम. आपल्याला सेट यू सेट पी आणि पी कॉम्प्लिमेंट वेन डायग्रॅमने दाखवायचं आहे. सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. म्हणजे पी डॅश ब्रॅकेट डॅश याचा अर्थ पी डॅश म्हणजेच पी कॉम्प्लिमेंट आणि त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी हे आपल्याला शो करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे बरोबर आहे की नाही ते. बघा फर्स्ट क्वेश्चन हिअर यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. पी इज इक्वल टू 1 3 7 10 अँड पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू. आता पी कॉम्प्लिमेंट कसा काढायचा ते तुम्ही यापूर्वी अभ्यासलेलं आहे तरीही पुन्हा एकदा बघा. तर पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर असे इलेमेंट जे पीमध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. आता पीमध्ये कोणते एलिमेंट आहेत 1 3 7 10 म्हणजे युनिव्हर्सल सेटमधला 1 गेला 3 गेला 7 गेला आणि 10 गेला. हे 4 एलिमेंट सोडून राहिलेले एलिमेंट पी कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. तर पी कॉम्प्लिमेंटमध्ये काय आलं पहा 2 8 9 11 12 हे एलिमेंट आहेत पी कॉम्प्लिमेंटमध्ये. आता आपल्याला पी कॉम्प्लिमेंट त्यांनी विचारलेला होता आणि तो वेन डायग्रॅमने दाखवायचा होता. आता युनिव्हर्सल सेट आपण इथं क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलेला आहे.
पी पहिल्यांदा घ्यायचा. आता इथं ओल शेपमध्ये आपण पी ओलच घेतला पाहिजे असं नाही, तुम्ही सर्कल ट्रायंगल काही घेऊ शकता. त्यामध्ये पीमधले इलेमेंट दाखवले 1 3 7 10. आता राहिलेले जे इलेमेंट आहेत पीमधले इलेमेंट सोडून म्हणजे पी कॉम्प्लिमेंटचे ते बाहेर दाखवायचे 2 8 9 11 12. म्हणजे हा ओल शेप आहे ते सेट पीमधले इलेमेंट आहेत, बाहेर दिसत आहेत ते पी कॉम्प्लिमेंटचे इलेमेंट आहेत आणि टोटल हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ते युनिव्हर्सल सेट यूमधले इलेमेंट आहेत. सेकंड सब क्वेश्चन, व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट बरोबर पी येतो का आपण पाहूया. हियर युनिव्हर्सल सेट यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. These elements. Set P contains only 4 elements 1 3 7 and 10 is the first equation. P complement is equal to 2 8 9 11 12. Also P complement of complement. आता P complementचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल पहा, हा आहे P कॉम्प्लिमेंट, याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे P कॉम्प्लिमेंटमधले इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेटमध्ये कोणते इलेमेंट राहतात पहा. 2 गेला, 8 9 11 and 12. हे सोडून राहिलेले इलेमेंट 1 3 7 10 ते लिहिले आपण 1 3 7 10. याला सेकंड इक्वेशन म्हटलं. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर आपण पाहिलं, इक्वेशन फर्स्ट काय आहे पी इज इक्वल टू 1 3 7 10 आणि इक्वेशन थर्ड काय आहे पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 3 7 10. याची आर एच एस सेम आहे, म्हणजेच त्याची लेफ्ट हँड साईड एल एच एस सुद्धा कशी असेल सेम असेल. देअरफॉर पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. अशा पद्धतीने हे प्रूव्ह करता येईल. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, सेट ए contains 4 elements 1 3 2 and 7. Then write any 3 subsets of set A. आता सेट ए मध्ये 4 इलेमेंट्स आहेत आणि सेट एचे 3 सबसेट आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत. तर सेट एचे बरेच सबसेट आपल्याला लिहिता येतील. आपल्याला 3 सांगितले तर आपण 3 लिहूया. 3 सबसेट्स ऑफ ए. तर बी सी डी असे 3 सबसेट घेतलेत. बीमध्ये एकच इलेमेंट घेतला आहे 3, सीमध्ये 2 1 2 इलेमेंट घेतलेत, डीमध्ये 1 2 7. असे कितीतरी सबसेट तुम्हाला लिहिता येतील. पहा, सेट पी इज इक्वल टू 1. हा पी सुद्धा याचा सबसेट आहे कारण पीमध्ये एकच इलेमेंट आहे तो एमध्ये आहे. सेट क्यू इज इक्वल टू 1 1 3 घेऊया. असे बरेच सबसेट आपल्याला लिहिता येतील. तर त्यातले 3 सबसेट तुम्हाला फक्त लिहायचे आहेत. आता सबसेट म्हणजे काय, जे एलिमेंट या 3 सेटमध्ये आहेत ते एमध्ये असायला हवेत आणि ते आहेत. पहा आहेत का, 3 आहे, 2 1 आहे, 1 2 7 सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 5, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता या ठिकाणी सेट दिलेत आणि त्याचं सबसेट रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. सेट पी काय आहे, सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. And H is the set of all residents in Maharashtra. आता याचं सबसेट रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट, द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया. आता पी काय आहे सेट पी, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. तर पी हा सेट पुणेमधल्या रेसिडेंट्सचा आहे. मीन्स द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया. देअरफॉर पी इज सबसेट ऑफ बी. बी काय आहे, बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. म्हणजे जे पुण्याचे रेसिडेंट्स आहेत ते इंडियाचे पण आहेत म्हणून पी इज सबसेट ऑफ बी. सेकंड सबसेट रिलेशन पहा, द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. जे पुण्याचे रेसिडेंट्स आहेत ते महाराष्ट्राचे पण आहेत. देअरफॉर पी इज सबसेट ऑफ एच. एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. The residents of Madhya Pradesh are residents of India. Means M is subset of B. The residents of Indore are residents of India. Therefore, I is subset of B. The residents of Indore are residents of Madhya Pradesh. जे इंदोरचे रेसिडेंट्स आहेत ते मध्य प्रदेशचे पण आहेत. Therefore, I is subset of M. The residents of Maharashtra are residents of India. Therefore, H is subset of B. Second question, which set
कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. आता यामधला कोणता सेट हा वरील सेटचा युनिव्हर्सल सेट आहे? पहा, द रेसिडेंट्स ऑफ पुणे, रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश, इंदोर अँड महाराष्ट्र आर ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया. देअरफॉर बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबाव सेट्स. बी हा सेट काय दाखवतो? द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. त्यामुळे बी हा सेट वरील सर्व सेट्सचा काय आहे? युनिव्हर्सल सेट. क्वेश्चन नंबर 6. विच सेट ऑफ नंबर्स could be the universal set for the sets given below? First, set A is the multiples of 5. Set A मध्ये एलिमेंट्स काय आहेत पहा. A is equal to set of multiples of 5, B is equal to set of multiples of 7 and C is equal to set of multiples of 12. त्या ठिकाणी 3 सेट आपल्याला दिलेले आहेत. आता ते सेट्स काय येतात पाहूया आपण. सेट A काय आहे? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 means A is equal to 5, 10, 15 dot dot means innumerable numbers. Set B, set of multiples of 7 means B is equal to 7 to the 14, 7 3 the 24 dot 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 7, 14, 21 and so on. Set C is set of multiples of 12. C हा सेट 12 चे मल्टिपल्स आहेत मीन्स सेट सी इज इक्वल टू 12, 12 टू ज 24, 12 3 ज 36 अँड सो ऑन. आता हे सगळे इनफायनाईट सेट्स आहेत. नाऊ सेट ऑफ नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, रॅशनल नंबर्स आर ॲज फॉलोज. आता नॅचरल नंबर काय आहेत? 1 2 3 अँड सो ऑन. होल नंबर्स 0 1 2 3 अँड सो ऑन. इंटीजर्स 0 1 2 3 and so on. Here -1 -2 -3 and so on. Set Q is set of all P upon Q such that P and Q are integers and Q is not equal to 0. These are rational number, set of rational number. Since set A, B and C are the subsets of set N means natural numbers, whole numbers, integers and rational numbers. Therefore, for set A, B and C, we can take any one of set from natural number, whole number, integers or rational numbers as a universal set. तर सेट A, B, C चा यापैकी कोणताही युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. म्हणजे नॅचरल नंबर होऊ शकतो, होल नंबर होऊ शकतो, इंटीजर्स होऊ शकतात किंवा रॅशनल नंबर्ससुद्धा त्यांचा युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. सेकंड सब क्वेश्चन. P is equal to set of integers which are multiples of 4. सेट P काय आहे? मल्टिपल्स ऑफ 4. T is equal to set of all even square numbers. T आहे all even square numbers means set P is equal to multiples of 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12 and so on means infinite set. Set T is equal to 2 square, 4 square, 6 square and so on. This is also infinite set. Since set P and T are the subsets of also set N, W, I and Q means natural numbers, whole numbers, integers and rational numbers. Therefore, for set P and T we can take any one of the set from natural number, whole number, integers or rational numbers as a universal set. म्हणजे हे सुद्धा दोन्ही सेट नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर किंवा रॅशनल नंबर हे कोणाचेही सबसेट होऊ शकतात किंवा हे त्याचे काय आहेत? युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. Let all the students of a class is an universal set. क्लासमधले जे ऑल स्टुडंट्स आहेत तो युनिव्हर्सल सेट आपण घेतला. लेट सेट A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. काय सांगितलेलं आहे पहा. क्लासमधील सर्व विद्यार्थी हा युनिव्हर्सल सेट आहे. Therefore U is all the students of a class.
let set A be the students who secure 50% or more marks in maths. म्हणजे सेट ए काय आहे, स्टुडंट्स हू सिक्युअर्ड 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता सेट एचा कॉम्प्लिमेंट काय येईल, स्टुडंट्स हू सिक्युअर्ड लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. कारण सेट ए आहे 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स, म्हणजे 50% किंवा 50%पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी सेट एमध्ये आहेत. म्हणजे ए कॉम्प्लिमेंटमध्ये काय येतील, 50%पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी. Therefore, A complement is equal to students who secured less than 50% marks in maths. Do like and share this video. Thank you.